लाट आहे, राग आहे आणि या संदर्भामध्ये त्यामुळे चर्चा झाली आणि अशा घटना मागच्या काही काळामध्ये झालेल्या आहेत. आणि मग यातले जे आरोपी आहेत रिपोर्टर कुठे रे? त्या आरोपींना कुठे पॅरलवर सोडू नये, एकदा अटक झाल्यानंतर त्यांना पुन्हा बाहेर काढू नये, अशा पद्धतीने चर्चा या ठिकाणी झाली. आणि या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालय, मान्य सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत सरकारच्या वतीने की असे जे व्यापारी, असे जे आरोपी आहेत सांगायचं ना दादा, अशा ते लहान मुलींवर अन्याय करतायत, अत्याचार करतायत, 5 वर्षाचे आहेत, 3 वर्षाचे आहेत, 10 वर्षाचे आहेत, आणि म्हणून त्यांना एकदा अटक झाली की त्यांना पॅरोल देऊ नये, त्यांना बाहेर सोडू नये. कारण असं लक्षात आलं की हे आरोपी पुन्हा तशा घटना करतायत, तसेच प्रकार करतायत, तसेच अत्याचार करतायत. आणि म्हणून या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये आम्ही आता सुप्रीम कोर्टाकडे विनंती करणार आहोत. सुप्रिया सुळे मात्र बोलतायत की उद्धव ठाकरे सरकार असताना शक्ती कायदा आणला होता, त्याची अंमलबजावणी सरकारने करावी. निश्चित त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. त्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे. पण त्या पुढे जाऊन या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय आम्ही घेतलेला आहे. या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅक तात्काळ या संदर्भावर निकाल लागला पाहिजे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, काही अंशी फाशीची शिक्षा सुद्धा झाली पाहिजे. कारण त्यांनी कृत्य तसंच केलेलं आहे, लहानग्या मुलींवर अत्याचार करून त्यांचं त्या ठिकाणी निर्घृणपणे खून केलेला आहे, गळा चिरलेला आहे, दगडात ठेवलेला आहे, हे आपण बघतोय. आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठल्याही आरोपीची हयगय केली जाणार नाही, कुणालाही सोडलं जाणार नाही. आणि या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये टाकून लवकरात लवकर त्यांना शिक्षा दिली जाईल. दुसरीकडे पश्चिम बंगालच्या निकालावरून मात्र विरोधक भाजपवर टीका करतायत की 365 दिवस भाजप आहे ते व्यस्त दिसतोय. राऊत देखील आपल्यावर टीका करताना पाहायला मिळतं. राऊत म्हणाले, मी बघितलं आता की 365 दिवस निवडणुका याच्या समोर असतात. माझं त्याला तेच म्हणणं आहे की तुम्ही घरात बसून ही रिकामी बडबड करण्यापेक्षा आपण जर थोडं फील्डवर गेलात, बाहेर गेलात, तर थोडाफार फायदा 2-4-5 लोक निवडायला तुमचा होईल पुढे जास्तीचे. तुम्ही नुसते सकाळ झाली की बडबड करायची. मला वाटतं बंगालमध्ये एवढा विक्रमी विजय आम्ही केलेला आहे, एवढा इतिहासच मी त्या ठिकाणी घडवलेला आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी जे परिश्रम केलेत, माननीय पंतप्रधान त्या ठिकाणी किती सभा झाल्यात, माननीय अमित भाईच्या किती सभा झाल्या, आमच्या प्रमुख नेत्यांच्या किती सभा झाल्या, आणि तुम्ही घरात बसून राहतात. काँग्रेस सुद्धा कुठे फिरलंय, कुठे गेलंय, कुठेच नाही. तिकडे देऊन टाकलंय. आता तुम्ही लढा आणि मरा, एवढीच भूमिका काँग्रेसची आहे. आणि शिवसेनेच्या बाबतीत, उभाटाच्या बाबतीत तर बोलायलाच नको. आणि त्याचे फळं तुम्ही आता चाकतात, तुम्हाला बघायला मिळते तुम्ही आता कुठे होता आणि कुठे गेलात म्हणून.